याचंद्र आपण थेट जाऊया वर्षा या बंगल्यावर, कारण राज ठाकरे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दाखल झालेत आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचं आपल्या पत्नीसह दर्शन घेतलेलं आहे। आपण या फोटोवरून पाहू शकतो, वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांनी सपत्नीक गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस तसंच राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या चौघांचा फोटो आता समोर आला आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांनी गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। सुशांत चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुशांत, काय अधिकची माहिती? आपण बघितलं असाल तर देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी खरं तर बाप्पाचं आगमन झालेलं आहे। 11 दिवसाचा बाप्पा आहे आणि त्यानिमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेलेले आहेत आणि सपत्नीक त्यांनी त्यांच्या घरच्या बाप्पाचं जे आहे ते दर्शन घेतलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर याआधी देखील राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले होते, त्यांची भेट घेतली होती। मात्र आताची भेट जी आहे ती गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आहे। या भेटीत दरवर्षी राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जातात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। यावर्षी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि वर्षा निवासस्थानी गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि त्या निमित्तानं राज ठाकरे त्यांच्या घरी गेलेले आहेत। नक्कीच सुशांत, या भेटी दरम्यान काही राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे का? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर दोन मोठे नेते ज्यावेळी भेटतात तर अर्थातच राजकीय चर्चा होणं स्वाभाविकच आहे। दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर मराठा आरक्षणाचा ज्या मुद्दा ज्यावेळी गाजत होता, ज्यावेळी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, त्यानंतर काल तोडगा निघाला आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं सगळ्या स्तरातून जे आहे ते कौतुक होतंय। आरक्षण मिळवून देणारे देखील देवेंद्र फडणवीस होते, आरक्षण टिकवलं होतं देखील देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला न्याय दिलाय तोही देवेंद्र फडणवीसांचं, अशी प्रतिक्रिया आता विविध स्तरातून व्यक्त होते। त्यामुळे राज ठाकरे अर्थातच मराठा आरक्षणाबाबत देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतायत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत मनसेसाठी देखील, कारण बेस्टची निवडणूक झाली त्यामध्ये 2 ठाकरे बंधूंचा ब्रँड चालला नसल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे काय भूमिका घेणार आहेत का? कारण राज ठाकरेची भूमिका घेतील त्या दृष्टिकोनातून भाजप जी आहे ती पावलं टाकायला सुरुवात करणार आहे। भाजपने आतापासूनच मुंबई महानगरपालिका चं लक्ष जे आहे ते केंद्रित केलेलं आहे। त्यामुळे जरी राज ठाकरे देवेंद्र फडणवीस एकमेकांचे मित्र असले तरी देखील राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेसाठी वेगळी रणनीती आखत असतात। 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर पुढची रणनीती भाजपची काय असते, अशा सगळ्या चर्चा सुरू असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे मित्र मानले जात आहेत। ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला गेले। त्यामुळे सध्या तरी ही भेट गणपती बाप्पाचं दर्शन घेणारी असली तरी देखील या भेटीत नक्कीच राजकीय चर्चा होऊ शकते असा अंदाज आहे। नक्कीच, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।